देशभरामध्ये आज 102 जागांवरती मतदान पार पडतंय। तामिळनाडूमध्ये अण्णामलाई, अरुणाचलमधून किरण रिजिजू, मध्य प्रदेशातनं नकुलनाथ असे बडे नेते निवडणुकीच्या मैदानामध्ये आहेत। एकूण 1625 उमेदवार आज आपलं नशीब आजमावणार आहेत। आणि याच विषयी अधिक बोलूया। शिवाजी काळे आपले प्रतिनिधी थेट दिल्लीवरून आपल्या सोबत आहेत। शिवाजी, 102 जागांवरती देशभरातल्या आज मतदान पार पडतंय। निवडणुकीचा हा सगळा उत्साह बघतोय आपण। लोकशाहीच्या या उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि या उत्सवातलं हे आजचं पहिलं पर्व आहे। कोणत्या मोठ्या लढतींचा उल्लेख आज करावा लागेल शिवाजी? देशाच्या 18व्या लोकसभेच्या निवडणुकांची आज सुरुवात होत आहे आणि जगभराचं लक्ष भारताकडे लागलेलं आहे। सकाळचे 10 वाजेपर्यंत जर आपण ॲक्रोझवेटली मतदान जर पाहिलं तर सध्याच्या स्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये 7 ते 8% मतदान पाहायला मिळते। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर जी माहिती आहे त्यानुसार देशामध्ये 10 ते 15% आसपास मतदान झाल्याची माहिती पाहायला मिळत आहे। प्रमुख लढती म्हणून गुरु जर आपण विचार केला तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावेळेस देशाचं लक्ष लागलेलं असणार आहे तमिळनाडूकडे, कारण तमिळनाडूच्या 39 जागांवरती पहिल्याच टप्प्यामध्ये मतदान होत आहे। 2019ला जर आपण विचार केला तर 102 जागांपैकी भाजपला 40 जागा मिळाल्या होत्या। डीएमके हा प्रमुख पक्ष असलेल्या तामिळनाडूमध्ये यामध्ये 24 जागा मिळाल्या होत्या आणि दुसरीकडे पाहिलं तर काँग्रेसला 15 जागा मिळाल्या होत्या। असे एकंदरीत 40 जागा भाजपला मिळाल्या होत्या 102 जागांपैकी आणि 39 जागा ज्या आहेत त्यांचा विचार केला तर त्या थोडक्यात इंडिया आघाडीला मिळाल्या होत्या। त्यामुळे काट्याची टक्कर आपल्याला पाहायला मिळते। मात्र तामिळनाडूमध्ये जसं आता गुरु आपण उल्लेख केला त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजप पहिल्यांदाच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रचार करताना पाहायला मिळालं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गेल्या अनेक दिवसांपासून जर आपण पाहिले असेल तर मोठ्या प्रमाणात दौरे झाले। त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर रामाचा आणि दक्षिण भारताचा कशा पद्धतीने संबंध येत होता हे वारंवार भाजपचे नेते सांगताना पाहायला मिळाले। त्यामुळे जर पाहिलं तर सध्या तामिळनाडूमधील सगळ्यात हॉट सीट म्हणून कोइंबतूरचे के अण्णामलाई हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि ते प्रदेशाध्यक्ष आहेत तामिळनाडूचे आणि या ठिकाणी डीएमकेने स्वतःकडे ही जागा घेऊन प्रतिष्ठेची केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी येऊन सभा घेतलेली आहे। त्यामुळं खरं जर पाहिलं तर दक्षिणेच्या राजकारणामध्ये भाजप कशा पद्धतीने शिरकाव करतोय आणि या निवडणुकीमध्ये खरंच त्यांची टक्केवारी वाढते का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे।